नमस्कार मित्रांनो, मी रोहित परत एकदा मला तुम्हाला एक गंमत सांगायची आहे. आता हे जे एका पुस्तकासारखं जे दिसत आहे ना, ते पुस्तक नाही आहे, ती माझी एक पर्सनल डायरी आहे. आणि जस्ट मी आजच एक पोस्ट लिहिली होती. आज आहे 5 मार्च 2026 आणि जर मी लास्ट माझी डायरी जेव्हा लिहिली होती ती डेट पाहिली तर त्यात होते 5 फेब्रुवारी 2026. मी स्वतःला हेच लिहितोय की मी एवढा उशीर का लावला, एका महिन्यानंतर का लिहितो. डायरी लिहिणं हा माझा छंद आहे आणि मी 2010 आणि 11 पासून डायरी लिहितोय. वेगवेगळ्या डायऱ्या होत्या. आता कॉलेजमध्ये असताना माझा एक फ्रेंड होता आर्ट्समधला, तर त्याने मला सजेस्ट केलं की रोहित तू ना डायरी लिहायला सुरुवात कर. सुरुवातीच्या 2-3 वर्षात तर काही मी केलं नाही, पण 2011-12 पासून मी लिहायला सुरुवात केली आणि ते मी आत्तापर्यंत लिहितोय. आणि ही डायरी ऑलमोस्ट मी दादरला घेतली होती 2022ला आणि फर्स्ट डेट जर मी पाहिली तर डिसेंबर 4, 2022ला मी लिहिली आहे. मला असं वाटतं की डायरीद्वारे आपण आपलं मनोगत मांडतो आणि आपलं मन आपलं ऐकतो. त्याद्वारे आपण जे लिहितो ते आपलं मन ऐकतो आणि मनाशी आपण कम्युनिकेट करतो. कारण जगामध्ये जर आपलं कोणीही ऐकणारं नसतं तर आपलं मन आपलं मनोगत ऐकणारं असतं. त्याला आपण काहीही सांगू शकतो, कितीही कंप्लेंट करू शकतो, कितीही खोड्या करू शकतो, कितीही शिव्या देऊ शकतो. मला वाटतं डायरी आपण सगळ्यांनी लिहावी आणि पर्सनल गोष्टी लिहू नका, काही तरी असे आठवणी लिहा. तुमचा दिवस कसाही गेला, डायरी लिहिण्यासाठी तुम्हाला काही मोठं रायटर होणं जरुरी नाही आहे. जे मनाला येतं ते लिहा. हँडरायटिंगचा विचार करू नका, पण डायरी लिहा. हे जस्ट माझं एक सजेशन आहे, पण तुम्ही हे फॉलो करू शकता. थँक्यू.